नमस्कार कौस्तुभ. नमस्कार वेदांत. आज आपण मनाच्या श्लोकातला 10वा श्लोक वाचणार आहोत आणि त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग पुढचा श्लोक वाचूया. सदा सर्वदा प्रीती रामे धरावी, दुःखाची स्वय सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. काय वाटतं तुला भावार्थ या श्लोकाचा? तसा मला स्वयंस्पष्ट वाटतो, पण आचरणात आणायला कठीण वाटतो. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. स्वतः आपले जिव्हाळ्याची आपली माणसं असतात, आपले आईवडील असतात, जोडीदार असतात, मुलं असतात लोकांची. अशा माणसांची प्रीती न बाळगता किंवा अशा माणसांवर आपण प्रेम करू नये असं नाही म्हटलेलं आहे, पण आपल्याला हे माहिती आहे, कारण पुढे म्हटलेलं आहे दुःखाची स्वय सांडी जीवी करावी. म्हणजे दुःख येणाऱ्या वाटेला पण ते सोडून द्यावं, धरून ठेवू नये, त्याला चिकटून राहू नये. आणि हे आचरणात आणायला, कारण प्रत्येक माणूस आपापल्या दुःखाच्या अनुभवातून जाणारच. कठीण आहे, म्हणजे आचरणात आणायला कठीण आहे. आपण असं नाही म्हणू शकत सल्ला देऊन. आता रामदासांनी सल्ला दिला आहे ती गोष्ट वेगळी, पण आपण स्वतः इथे बसून प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय त्यावर भाष्य नाही करू शकत, आणि तो अनुभव आपल्या वाट्याला यावा असं आपल्याला वाटतही नसतं. पण असं नाही आहे की तो कोणाला अनुभव चुकलेला आहे, तो सगळ्यांच्या वाट्याला येणार आहे. पण शक्यतो आपण आपलं दुःख धरून ठेवायचं नाही आणि आयुष्य आपलं चालू राहतं, ते पुढेच चालू ठेवावं. आपल्या मनात जिव्हाळ्याच्या, प्रेमाच्या, आपुलकीच्या ज्या भावना आहेत रामाप्रती धराव्यात, रामाप्रती बाळगाव्यात. ही कल्पना तेवढी पचनी पडायला माझ्यासाठी जड आहे. मला असं वाटतं थोडंसं. मी तुला बोललेलो का की एक पुस्तक वाचतोय, त्याच्यात स्वामी विवेकानंद आणि रामदासांचं थोडं कम्पॅरिझन आहे. म्हणजे त्याच्यावरती ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात लेखक प्रयत्न करतोय की साम्य काय आहे दोघांमध्ये, कसं काय साम्य. तर त्या पुस्तकातनं त्यांनीच असं एक उदाहरण दिलेलं. ते या दोघांचं नव्हतं, ते गोंदवलेकर महाराजांचं होतं. गोंदवलेकर महाराज काय म्हणतात देवाबद्दल, त्यांनी उदाहरण देताना कुत्र्याचं उदाहरण दिलं की कुत्रा जसा मालकाचा पोशाख बदलला तरी तो मालकाला ओळखतो, त्याला विसर पडत नाही की अरे हा कोण आला पोशाख बदलल्यावर. तसंच त्यांनी उदाहरण दिलं की तुम्ही देवाला ओळखा. म्हणजे देव वेगवेगळ्या रूपात येतो, तर तुम्ही देवाला ओळखा. म्हणजे आता जसं ह्याच्यात तू म्हणत होतास की फक्त रामाची प्रीती धरावी असं मला वाटत नाही. राम ही एक कन्सेप्ट आपण आधी ठरवलेलं आधीच्या श्लोकात, की एक चांगली व्यक्ती, एक असा माणूस ज्याच्यात चांगले गुण होते. मग तू अशा लोकांना जवळ कर किंवा अशा लोकांची प्रीती धर ज्यांच्यात ते चांगले गुण आहेत, ज्यांच्याकडनं आपल्याला शिकायचं असतं काहीतरी. त्यांचा आदर्श बाळगणं हा एक भाग झाला, पण त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होणं किंवा जिव्हाळ्याचे भाव दाटून येणं. कारण तू एखाद्या माणसाचा आदर्श बाळगत असशील, कदाचित ती एखादी लोकप्रिय व्यक्ती असेल, कदाचित एखादी मृत व्यक्ती असेल जिच्याविषयी जिचा चरित्र तू वाचलेलं असशील, आणि त्यांचा तू आदर्श बाळगू शकतोस. किंवा अशी माणसं असू शकतात जी तुझ्या वर्तुळातली आहेत, तुझ्या ओळखीपाळखीतली आहेत, आणि त्यांच्याशी तुझा चांगला सलोखा आहे, पण तरी ती माणसं बाहेरची असतात एका मर्यादेपलीकडे. घरातली माणसं शेवटी घरातली असतात, आणि घरातली माणसं सदोष असतात. आपण आपल्या आईवडिलांचे, आपल्या जोडीदाराचे, आपल्या घरातल्या इतर भावंडांचे, आजी आजोबांचे, सगळ्यांचे आदर्श मानू शकतो वेगवेगळ्या कारणांसाठी, पण त्यांच्यात दोषही असतात, आणि ते दोष असो नसो तरीसुद्धा ती माणसं आपल्यासाठी प्रिय असतात. थोडक्यात यावर एखादा माणूस असा प्रश्न विचारू शकतो ना की अरे, रामाचा आदर्श बाळगावा, किंवा जी माणसं रामाच्या पंथावर आधीपासूनच मार्गस्थ आहेत त्यांचा आपण आदर्श धरावा असं म्हणणं ठीक आहे, पण माझ्या घरचे तसे नसतील तर काय, मग मी त्यांच्यावर प्रेम नाही करायचं का, त्यांना जीव नाही लावायचा का? आता एक अर्थ असाही होतो की समज आपण रामाला देव मानतो, काही लोक मानतात, ठीक आहे, तर तू जर देव त्याला मानतोयस आणि असंही संकल्पना आहे की देव सगळीकडे, तर तो आपल्या माणसांमध्ये पण आहे. मग तू असं मानू शकतोस की तो सर्वत्र आहे, तर तू त्यांच्यावर प्रेम कर. पण मग आपण सोयीस्करपणे रामाचा अभिप्रेत अर्थ इथे बदलला ना, कारण आपण सुरुवात या अर्थाने केली की इथे राम आपण एक आदर्श उदाहरण म्हणून पुढे नेतोय, आणि या श्लोकात आपण त्याला देवाच्या स्थानी बसवून तो कुठल्याही रूपातला देव असू शकतो असं म्हणून मोकळे होतो. म्हणू शकतो आपण, पण थोडंफार आपण सोयीस्करपणे देवाची व्याख्या बदलतोय असं नाही का होत. माझं असं म्हणणं नाही आहे की ह्यात चुकीचं म्हटलं आहे. माझं म्हणणं आहे की पचनी पडायला किंवा माणूस म्हणून आपल्याला ते आचरणात आणायला प्रत्यक्ष अनुभव तो आल्यावर कठीण आहे. जर दुःख वाटेला येणार असेल माणसं दुरावल्यामुळे, किंवा लोकांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती येऊ शकते, एखाद्याचं घरदार जाऊ शकतं, एखाद्याची नोकरी जाऊ शकते आणि त्याला
काम जाऊ शकतं आणि त्याला ते प्रचंड आवडीचं असू शकतं, पण त्याला ते गमवावं लागलं, तर मग त्याच्या वाटेला जे दुःख येईल ते आपण कसं सांगणार? की आता मला स्वतःला इतका कुठला दुःखाचा वाईट अनुभव आलेला नाही की मला ते दुःख चघळत बसावं लागलं असेल दिवसेंदिवस, आठवडे महिने असं वगैरे. मी तसा बऱ्यापैकी मजेत जगलोय, त्यामुळे मी म्हणू कसा यावर. ते नुसतं दुःख नसेल, तू वाईट अनुभव पण असतात तुझे. काही काही अशा गोष्टी होतात बा आपल्याला दिवसाला, की ती एक घटना होते आणि मग आपण त्याचाच विचार करत बसतो, चिडचिड करतो, आणि मग त्याच्यामुळे आपला दिवस वाया जातो. आपल्याला वाटतं आजचा दिवसच खराब होता. हे तर झालं असेल ना तुझ्याबरोबर? हो, हे तर बऱ्याचदा होतं. हां, आता हे माझं एकदा कधी झालेलं की मला आठवतं आहे, मी प्रेझेंटेशन देत होतो कॉलेजमध्ये. मी पहिलं प्रेझेंटेशन होतं माझं ते, आणि मी सगळे नोट्स लिहून काढलेले पानावरती आणि मी घेऊन गेलो. आणि त्यावेळेला प्रेझेंटेशन हा प्रकार माझ्यासाठी नवीन होता, कारण आपल्या शाळेमध्ये कधीच प्रेझेंटेशन वगैरे काही दिलेलं नसतात आपण. आणि तो पेपर ना मी असा ठेवला टेबलावरती आणि तो पंख्याच्या हवेने उडून गेला आणि मला तो ट्रॉमा बसला, कारण तो उडून गेला पेपर. तर माझे सगळे लिहिलेले पॉईंट्स त्याच्यात होते. आणि एकतर आपण शाळेमध्ये मराठीत बोलतो, इंग्लिश बोलायची सवय नसते. ते लिहिलेले पॉईंट्स उडून गेले. मी इथे बघत बसलो, बोललो माय नेम इज वेदांत, माय टॉपिक इज दिस, आणि पुढे काय नव्हतं. पण मग तू सांगायचंच ना, मग मी हा पेपर रेफर करणार होतो. आता पेपर गेला ना, मग अरे पण कसं असतं की तुझा एक मूड असतो आणि मग तू तो काळजी. हां, मग त्यानंतर मला ते सतत लक्षात राहायचं की अरे मला माझं प्रेझेंटेशन खराब होणार. पण नंतर अशी एक वेळ आली की मी सुधारली ती गोष्ट, की ते काय म्हणतात, ते असं नाही झालं की सोडूनच द्यावं. पण नंतर मला कळलं की कसे हळूहळू जेवढे जास्त तू एखादी गोष्ट करत राहतो, सराव करत राहतो, तर ती सुधारते तुझी. तसंच ते झालं की सुधारली नंतर. पण मला आठवतं की त्या एका प्रेझेंटेशनमुळे माझे खूप सारे प्रेझेंटेशन खराब गेले, कारण मी त्याचाच विचार करत असायचो. अच्छा. हां, की अरे माझं तेव्हा काहीतरी गडबड झालेली, ती आता परत होऊ शकते ती. मला तसा माझा एक वाईट अनुभव होता, ज्याचा इतका परिणाम नाही झाला माझ्यावर, पण म्हणजे असा वाईट परिणाम नाही झाला माझ्यावर. अच्छा. की मी एका वादविवाद स्पर्धेत भाग घेतला आणि अगदी पूर्ण आत्मविश्वासाने, आणि त्यात जे मुद्दे मांडायचे होते, कारण मला अर्थ कळला नव्हता नेमकं म्हणायचं काय. तेव्हा मी 15वीत होतो, मी TYला होतो, आणि विषय होता 21व्या शतकात बुद्धिप्रामाण्यवादाचा ऱ्हास होतोय का. अच्छा. तर ऱ्हास होत नाही या बाजूने 5 मिनटं मी बोलायचं होतं. तर मला बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय हे तेव्हा माहितीच नव्हतं. ऑन द स्पॉट दिलेला का तो टॉपिक? नाही, आधी पूर्ण वेळ दिला होता तयारी वगैरे करायला. मग तू तयारी केली नव्हतीस? मला अर्थच कळला नव्हता विषयाचा. तुम्ही घरी विचारलं, बाबा म्हणाले बुद्धीला प्रमाण मानायचं असा जे वाद मांडतात ते. म्हटलं म्हणजे काय करायचं, मला तेच कळत नव्हतं. तर मग बाबांना मी म्हटलं तुम्ही लिहून द्या ना मला. मग बाबांनी मला लिहून दिलं आणि मी ते पाठ करून गेलो. आणि माझ्याबरोबर जी ऱ्हास होतोय या बाजूने वाद घालणार होती, तिचंसुद्धा बाबांनीच लिहून दिलं आणि तिला मी ते दिलं आणि दोघेही पाठ करून गेलो. आणि एकदम पूर्ण आत्मविश्वासाने, कारण आम्हाला माहिती आहे आमचं पाठांतर तर खूप छान आहे. जाऊन उभा राहिलो आणि पहिलंच आमचं कॉलेज होतं, तर आम्हीच दोघे पहिले होतो. जाऊन उभा राहिलो, बुद्धिप्रामाण्यवादाचा ऱ्हास होतोय का. पहिलं वाक्य म्हटलं, दुसरं वाक्य म्हटलं, असंच राहिलो. आणि मग पुढची 5 मिनटं होती, 5 मिनटं मी तसाच उभं राहिलो. अरे काहीच नाही म्हटलं मी. आणि मग झाले, घंटा झाली, माझं झालं, मी येऊन बसलो. माझ्यानंतर ती आली, तिने पण पाठ केलं होतं, तिने पण तेच केलं. पहिली 2 वाक्य एकदम आत्मविश्वासानं म्हटली. ते खरं तर कसं म्हणणार ती, कारण वाद मी घातलाच नव्हता ना, पण तिने म्हटली. आणि मग ती पण विसरली आणि ती पण अशीच बघत बसली. 5 मिनटं झाली, थांबली, आली. आणि मग आम्ही बाकी सगळ्यांची तयारी बघितली, कारण आम्ही पहिले होतो ना, तर आमच्यानंतर जे आले ते सगळ्यांचं आम्ही बघितलं. सगळ्यांचं पाठांतर छान, विषय तोच होता. त्याच विषयावर एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने बोलायचं होतं. बाकी सगळ्यांची तयारी जोरदार होती. दणकून धड लोक त्यांचे मुद्दे मांडत गेले. सगळ्या कॉलेजच्या सगळ्यांनी चांगलं केलं. आम्हीच एक मस्तपैकी दणकून माती खाल्ली. असं पण नाही की चाचरत कोणी म्हणत, सगळ्यांनी व्यवस्थित केलं. आणि मग नंतर आले परीक्षक उभे राहिले. त्यांनी म्हटलं की काही स्पर्धक होते ते पाठांतर करून आले, ते कळत होतं. तुम्ही कळलं मला. पण मग तेव्हा असा कानाला खडा लावून घेतला की, कारण मी तेव्हा स्वतःला सांगितलं की आपण इथे माझा टेचात आलो की अरे वा माझं पाठांतर मस्त आहे, तर पहिले आपणच येऊ. आणि
दणकून फजिती झाली. तयारी न करता गेलो तर एक गोष्ट नक्की होते, फजिती असं म्हणतात. तर ते झालं तर तेव्हा मी कानाला खडा लावला की यापुढे तयारी न करता कुठे जायचं नाही. माझं ते कसं होतं की प्रेझेंटेशन म्हणजे पाठांतर असं वाटायचं, पण पाठांतर नाही आहे. तू मुद्दे लिहितोस आणि तू एखादी गोष्ट आधी समजून घेतोस आणि ती समजून घेतलेली गोष्ट जी असते ती तू इतरांना शिकवतोस की हे असं असं आहे. बरोबर. हां, ती पाठ केलेली गोष्ट नसते, ती एक गोष्ट समजली असतेस तू आणि नंतर तू ती इतरांना समजावतोस. हां, तर ते आता सतत करत राहिल्याने त्याच्यात एवढं काय वाटत नाही की ही कठीण आहे. पण तेव्हा मला खूप प्रेझेंटेशन म्हटलं की असं व्हायचं, अरे बाबा नको नको. आणि आपण मागे म्हणालो की आपल्याला गोष्टी ज्या आवडत नाही आपण पळ काढतो त्यांच्यापासून. हां, तर ते तसंच व्हायचं की प्रेझेंटेशन बोललं की अरे काहीतरी करायला पाहिजे, पोटात बिटात दुखायला लागतं कधी. तसं तर अभ्यासातला जो विषय आपल्याला सगळ्यात कठीण जात असतो ते पान उघडलं की अभ्यास करायला नाही, माझ्याकडे नाही होणार असं करून बंद करून टाकायचं. खूपदा होतं ते. आणि शेवटी आपण करायला घेतो आणि करायला लागतो हळूहळू, अरे जमतंय आणि मग म्हणजे जर आपण बसलो हट्टाने की नाही जमत नाही तोवर मी सोडणारच नाही, की मग गोष्टी जमायला लागतात. तू जर कधी मी असं बघितलं की कधी कधी आपण विचार करतो ना ही गोष्ट कठीण आहे तर ती मग जमत नाही आपल्याला, कारण आपण ती आधी ठरवलं असतं की ती कठीण गोष्ट आहे आणि मग आपण टाळत राहतो ती. पण जर विचार केला ना की आधीच की ही गोष्ट जी आहे ही सोपी आहे, तर मग कदाचित 2-4 वेळा प्रयत्न केल्यावर आपल्याला ती गोष्ट जमते किंवा केली तर सोपी आहे असं आपण जर स्वतःला समजावलं. ते एक गोष्ट आहे. मी कुठे वाचलेलं आठवत नाही की एखादी गोष्ट जर तू करत राहतोस तर ती केल्याने तुला मोटिवेशन मिळतं. म्हणजे लोक म्हणतात की मोटिवेशनने तुम्ही गोष्टी करतात, म्हणजे तू मोटिवेट होतोस आणि मग तू उत्साहाने ती गोष्ट करतोस. पण त्याच्या उलटं असं आहे की तू एखादी गोष्ट जर करत राहिलास तर तू करत राहतोस म्हणून तुला मोटिवेशन मिळतं की मी हे केलं. आता जसं तू व्यायामाचं उदाहरण गेलं की तू जर सतत 7-8 दिवस गेलास तर तुला एक कॉन्फिडन्स येतो की मी 7-8 दिवस जर मी येतोय सकाळी उठून जिममध्ये व्यायाम करायला किंवा कोण गावात करत असेल व्यायाम कुठेही, तर त्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट तू करत राहतो तर तुला तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि मग तुला त्याने मोटिवेशन येतं की हे करत राहायला पाहिजे. जेवढं तू सातत्य ठेवशील तुझ्या क्रियेत कुठलीही असेल तुझ्या कृतीत तेवढं तुला आत्मविश्वास तुझा वाढतो. तो लूप आहे. जेवढं तुला यश मिळत जातं तेवढं तुझी सेरोटोनिनची पातळी वाढत जाते असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे आपलं डोकं स्थिरावतं आणि आपला आत्मविश्वास वाढत जातो. तर त्यामागचं कारण हे असेल की जर आपण सतत एखादी गोष्ट करतोय तर चुका सगळ्या आपल्या करून होतात. आता आपण हे एपिसोड एवढे शूट करतोय तर आत्ता आपण ढिगभर चुका करतोय आणि करत राहू, पण दरवेळेला वेगळी नवी चूक करू आणि आधीच्या ज्या चुका करतोय त्यापासून आपण धडा घेऊ. आणि कदाचित असं असेल की आत्तापर्यंतच्या काही एपिसोडमध्ये आपण सतत त्या चुका करत असू, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्याला ते लक्षात येत जातील. आणि जेव्हा एक एक चूक जशी लक्षात येत जाईल तशी ती आपण सुधारत जाऊ. आणि एक वेळ अशी येईल, अशी आपण प्रार्थना करूया, एक वेळ अशी येईल जेव्हा आपण यातल्या कोणत्याही चुका करणार नाही आणि मग आपण मागे वळून बघू तेव्हा आपल्याला वाटेल की अरेच्या तेव्हा आपण कसे होते, तेव्हा कदाचित नवीन चुका करतो, तेव्हा नवीन चुका करू. अर्थात चुका करणं थांबणार नाही. चुका करत राहिल्यास की आपल्याला कळेल की ही चूक होते मग ती सुधारू शकू. हां बरोबर. आणि जेवढा चुका करू तेवढा जास्ती सुधारू शकू. आपल्या चुका करण्याच्यात आपण खूप चुका करतोय, पण चुका करण्यात सुद्धा आपल्याला नवीन चुका करण्यात आपल्याला सातत्य ठेवायला हवं. हां, कारण त्याच चुका करत राहिलो तर मग सुधारणार कशी. एक कुठली तरी उद्योजिका होती, तिची मुलाखत बघत होतो. ती म्हणाली होती की माझे बाबा लहानपणी मला आणि माझ्या भावाला त्यांनी एक नियम घातलेला होता की मी कामावरनं जाऊन येईन तेव्हा तुम्ही मला सांगायचं की आज तुम्ही कुठल्या नवीन गोष्टीत हारलात किंवा अपयशी ठरलात ते मला सांगायचं. आणि रोज कुठली तरी नवीन गोष्ट असायला हवी, रोज काहीतरी नवीन प्रयोग करायचा तुम्ही. बरोबर. आणि ते तुम्हाला जमलं नाही हे तुम्ही मला सांगायचं. तर त्यामुळे ती म्हणाली की आम्हाला त्यामुळे अपयशाची भीती वाटणंच बंद झालं. आमच्यासाठी तो खेळ झाला. हां, कारण गेममध्ये तू हरलास तर तू परत ट्राय करतोस. हां, रिप्ले असतो तुझा, लोड करून ठेवला असतं त्या पॉईंटला. तुला लेगो किंवा मेकॅनिक्सचा वगैरे खेळ येतात बघ, ज्याच्यात आपल्याला सगळं रचायचं असतं आणि काहीतरी गाड्या तयार करायच्या असतात किंवा काही कुठली तरी रचना तयार करायची असते. एकदा त्याबद्दल वाचलं होतं की तो कुठला तरी माणूस स्वतःच्या मित्राकडे गेला आणि मित्राकडे जाऊन त्याने पाहिलं की त्या मित्राचा मुलगा अगदी फार एकदम असं गुंतागुंतीचं कुठलं तरी डिझाईन तयार करून उभारायचा प्रयत्न करत होता. तर तो म्हणाला, अरे बापरे, एवढूसा लहान मुलगा आणि केवढं मोठं करतो या. तर त्याने जाऊन विचारलं, अरे बाबा कठीण आहे ना जाम, किती वेळ लागेल तुला हे करायला. तर त्याने ते उद्गारार्थी म्हटलेलं होतं. तो मुलगा म्हणतो, माहीत नाही.
आणि करायला लागला. त्याच्यात म्हणजे त्याला पडलेलीच नव्हती की आपल्याला किती वेळ लागेल ते. आणि मग त्याला जाणवलं की अरे लहान असताना आपण असे असतो, आपल्याला अपयशाची भीती नसते, कारण आपण अपयशी ठरलो तर बाकी कोणाला काय वाटेल ह्याची आपल्याला तेव्हा पडलेली नसते. हे एक शाळेत पण होतं की आपले मित्र हसतात आपल्यावरती. आपण कधीतरी आपल्याला बाई किंवा आपले गुरुजी प्रश्न विचारतात, आपण उत्तर देतो आणि आपलं चुकतं आणि मग आपल्या आजूबाजूचे हसतात. मग त्याने पण एक होतं की आपला कॉन्फिडन्स कमी होत जातो हळूहळू, की अरे आपण चुकलो की आपल्यावर हसतात, त्यापेक्षा आपण उत्तरच देऊया नको. आणि हे जापानमधलं उदाहरण माहिती असेल तुला, की जापानमध्ये एकमेकांवर हसत नाहीत ती मुलं, ते एकमेकांना मोटिवेट करतात. आपण ते व्हिडिओ पाहिलं, व्हिडिओमध्ये पण कुठला तरी जुडो किंवा कराटेचं प्रात्यक्षिक असतं आणि त्याच्यात मुलगा रडायला लागला किंवा त्याला मला जमत नाहीये, काय होत नाही माझ्याने, की बाकी सगळी मुलं जातात त्याच्या अंगावर धावून आणि म्हणतात चल 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 तुला जमेल जमेल जमेल. तर ते मला वाटतं ते सुद्धा त्यांना शिकवलं जातं तसं. ते असं करा, जा त्याला सांगा जमेल म्हणून सांग. म्हणजे आजूबाजूचे असतात ते मुलांना शिकवतात की हसायचं नाही. हां, एकदा एक आपल्या शाळेतले सर होते, ते एका मुलीचा काहीतरी ना वर्गातला आमच्या मुलीचा उच्चार चुकलेला, तर सगळे हसलेले. तेव्हा ते ओरडलेले सगळ्यांना की हसू नका, हसून तुम्ही डिमोटिवेट करता तिला किंवा तुम्ही एकमेकांनाच डिमोटिवेट करतायत नवीन गोष्टी शिकण्यापासून. आणि लहानपणी बघ ना आपला कॉन्फिडन्स एकदम असा असतो की अरे काय पायलट बनणार मी. आणि जसे जसे आपण मोठे होत जातो, असं नाही की होत जातो, पण आपले डायव्हर्ट होत जातो, थोडे शहाणे होतो. अडचण ही होते की जे नकारात्मक वास्तव असतं त्या क्षणापुरतं जे कदाचित खरं असेल, की एखाद्या क्षणी आपण खरोखर मुलासारखे वागलो असू, आपण ते गृहीत धरून चालतो की अच्छा मी नेहमी असाच असतो का, किंवा मी नेहमीच असा होतो आणि मला आत्ता कळतं आहे का. तर तसं त्यामुळे कदाचित तो आत्मविश्वास खाली कमी होऊ शकतो. तसंच म्हणायचं होतं ना तुला. म्हणजे हळूहळू ते होत जातं आणि आपण आपल्या लक्षात येत नाही, आपण ते मोटिवेट करायला परत काय करत नाही, असं एक गोष्ट होते. आता हे आपण आपला जो उपक्रम राबवला तो चांगला आहे की सेल्फ हेल्प, कारण आपल्याला एक लक्षात पण येत नाही की आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आपल्याला एक विषय होता वाटतं आपल्याला शाळेमध्ये, व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास, पण तो नावापुरतीच होता वाटतं. त्याला ज्या विषयांना श्रेणी होती ना अ ब क, त्यांना आपण भावना द्यायचो. बरोबर. आणि श्रेणी आहे ते क मिळाले तरी काय फरक पडतो. बरोबर. कारण ती गोष्ट महत्वाची हे लक्षातच येत नाही. मूल्य शिक्षणाचा तास तो कुठल्या तरी सरांनी किंवा मॅडमनी त्यांचा पोर्शन पूर्ण करण्यासाठीचा तास असायचा. बरोबर. त्यामुळे त्याला तेवढं महत्त्व देत नाही आपण शिकताना. आणि तो एकतर अर्धा तास त्यातली 15 मिनिटं हजेरीत जायची. त्यामुळे मूल्य शिक्षण असं काही, किंवा मूल्य शिक्षण म्हणजे तेव्हा काय व्हायचं, तेव्हा चोंबडेपणा करण्याचा तास होता तो. कोणीतरी सरांकडे तक्रार करायचं किंवा मॅडमकडे की ह्यांनी मारामारी केली काल, किंवा ह्यांनी असं केलं तसं केलं, आणि मग पहिली 15 मिनिटं हजेरी घेऊन झाले की पुढची 15 मिनिटं समाचार असायचा. तसं मूल्य शिक्षण व्हायचं आपलं, त्यातल्या त्यात ते व्हायचं, म्हणजे फटके खायचे. ठीक आहे, तू हे जे सांगितलंस ना त्यावरनं मला ते आवडलं की दुःख म्हणजे अगदीच काहीतरी भारंभार व्हायची वाट बघायची गरज नाही. यापासनं आपण जर माझं आयुष्य आत्तापर्यंत चांगलं गेलं आहे व्यवस्थित, तर माझ्यासाठी हे मला हे समजून घेता येण्यासारखं नाही असं नाही. कारण जी छोटी छोटी दुःख वाटायला आलेली असतील, वाईट अनुभव, त्यांचा संदर्भ घेऊन मी स्वतःच्या मनाची तयारी करू शकतो की कधीतरी मोठी दुःख जेव्हा वाटायला येतील तेव्हा मी त्यांचा सामना कसा करायचा. तर जर मी स्वतःला छोट्या दुःखांचा सामना करायलाच शिकवलेलं नसेल, तर मी मोठ्या दुःखाचा सामना कसा करेन जेव्हा कधी येईल तेव्हा. तर ते होऊ नये यासाठी आत्तापासूनच आपण मनाची अशी तयारी करायला हवी की चिडचिड आणणारे किंवा निराश करणारे जे काही प्रसंग उद्भवतात रोजच्या आयुष्यात, ते जरी उद्भवले तरी आपण स्वतःवर ताबा ठेवायला हवा की हां ठीक आहे, हा अनुभव मला आवडला नाही, पण आता मी पुढे सरकेन, आता मी पुढे जाईन. छोटी छोटी दुःख. आता जो हे आहे ना पॉईंट, तो कसं आहे बघ की मूवी बघताना तुला कधी मूवी संपल्यावर असं वाटतं की अरे संपला, असं ब्लँक झाल्यासारखं किंवा वॉइड वाटतं का तुला? मला फॅन्ट्री पाहिल्यावर तसं वाटलं होतं. फॅन्ट्री पाहिल्यावर मी असा काय म्हणतात, बरंच मला रित्त वाटत, मला एकदम बेकार वाटलं. पण एकंदरीत तुला मूवी किंवा सिरीज संपल्यावरती असं वाटतं का की अरे संपली आता? म्हणजे काय संपली आता ते कळलं, संपली म्हणजे पिक्चर संपला आणि त्याच्यानंतर थोडंसं तुला दुःखी वाटतं का? हो, मला आता मला जो आवडीचा आहे तो
तशा अर्थाने म्हणतो. हा, आता समज आवडीनेच बघत असशील कोणती एखादी सिरियल, अरे मला थोडा अजून अर्धा तास चालला असता असं. हा, असं होतं का? की हो. हा, त्याला काहीतरी ना पोस्ट मूवी डिप्रेशन म्हणतात. अच्छा. हा, आणि तो खूप छोट्या काळासाठी असतो. त्या होतं काय की आपण आपले इमोशन्स वगैरे सगळे ना त्या मूवीमध्ये टाकले असतात त्या कॅरेक्टर मागे, आणि मग आपण त्याला जगत असतो, बघत असतो आणि त्याला जगत असतो, पण कनेक्ट नसतो झालो, पण थोड्या प्रमाणात तू म्हणशील कनेक्ट पण होतो. आपण आपल्या स्वतःचं आयुष्य विसरून त्याच्यामध्ये गुंतले असतो, आणि जेव्हा तो संपतो ना तेव्हा आपण आपल्या रिॲलिटीमध्ये परत येतो. बरोबर. आपलं वाटतं अरे यार, म्हणून ते आपल्याला वाटतं की अरे अजून थोडा चालला असता तर. कारण सिनेमा किंवा गोष्टीची पुस्तकं हे आणि आपल्याला गोष्टीची पुस्तकात जास्त होतं, त्यात जास्त होतं, कारण तू वाचतोस ते. शाळा पुस्तक जेव्हा जितक्यांदा वाचतो ना, तो असं पूर्ण वेगळं जग ते तयार होतं, परत आपण लहान होतो. आता पुस्तकांमध्ये फरक काय पडतो की मूवीमध्ये एक कॅरेक्टर समोर असतं पडद्यावरती, टी व्हीवरती, जे कोणतरी दुसरा माणूस असतो तो ते निभावत असतो. जेव्हा तू पुस्तक वाचतोस ना तेव्हा तूच असतोस तो, कारण तो कॅरेक्टर तूच असतोस, तूच स्वतःचा आत्मा त्याच्यामध्ये टाकतोस. हर एक कॅरेक्टर तू स्वतः व्हिज्युअलाइज करतो की हा काय बघत असेल, हा काय विचार करतोय, आणि मग त्याच्यामध्ये तू स्वतःचा जीव ओततोस. आणि त्यामुळे ना पुस्तक संपलं की कदाचित जास्ती वाटतं. असं हॅरी पॉटरचे संपवले मी वाचून पटापट, आणि मग वाटलं अरे संपले यार. हॅरी पॉटरची मी पारायणं केलेली आहेत, आणि अजूनही मला वाटतं, म्हणजे मला जेव्हा मला प्रश्न पडतो म्हणजे किंवा असं निराश वाटतं, किंवा असं वाटतं की मला विचार थांबवता येत नाही आहेत वास्तविक जगातले किंवा आयुष्यातले, आणि मला माझं डोकं शांत करायचं आहे, तेव्हा हॅरी पॉटर मला तिला येतो. ते त्या जगात गुंतणं फार सोपं आहे. त्यामुळे हॅरी पॉटरची मी बरीच पारायणं केलेत, सगळ्या पुस्तकांची. त्यातल्या त्यात मी चेंबर ऑफ सिक्रेट्स कमी वाचलं आहे, आणि फक्त आपण हे खूप कमी वेळा वाचलं आहे असा विचार करून मी ते अलीकडे परत एकदा वाचलं, आणि मग माझ्या लक्षात आलं मी ते कमी वेळा का वाचलं आहे. मला ते तितकं नाही आवडत. ते डार्क आहे म्हणून का? डार्क आहे म्हणून नाही, पण आता आपण हॅरी पॉटरमध्ये जाऊ दे. पण मुद्दा असा होता की आपण छोट्या छोट्या गोष्टींना जे म्हणजे त्यांच्या काय नगण्य असतात, त्या लोकांना कितीतरी आयुष्यात काय काय प्रॉब्लेम असतात, पण आपण फालतू गोष्टींवरती रडत राहतो. पण त्या नगण्य गोष्टींकडे जर आपण लक्ष नाही दिलं, लक्ष देणं म्हणजे त्या निस्तरण्याकडे जर लक्ष नाही दिलं, की चिडचिड झाली आणि मी चिडचिड केली आणि मग मी शांत झालो, असं करण्यापेक्षा मुळात अनुभव वाईट आला पण माझी मूळ प्रतिक्रियाच मी एवढी उत्स्फूर्तपणे जास्त होऊ दिली नाही, तीव्र स्वरूपाची, की मी आरडाओरडा केला, चिडचिड केली, आदळआपट केली, किंवा कुठल्याही प्रकारे ज्या प्रकारे व्यक्त होऊ नये अशा प्रकारे आपण व्यक्त होण्यापासून स्वतःला रोखलं, आणि फक्त वैखरीत नाही म्हणजे स्पष्टपणे नाही, तर मनात सुद्धा स्वतःला आधीच आपण शांत करू शकलो की ठीक आहे रे, असंच असतं, किंवा काय नाही झालं तर तुझ्या मनासारखं, हरकत नाही, चल पुढे. हे जर आपण स्वतःला मनातच सांगू शकलो आणि समजावू शकलो, कारण बऱ्याचदा असं होईल की आपण मनातल्या मनात रागावलेलो असू, मनातल्या मनात आपण मुठी आवळू, पण प्रत्यक्षात बोलताना व्यक्त होताना आपण शांत राहू. काहीही असेल, शिष्टाचारामुळे असेल, किंवा कटकट नको, वाद वाढायला नको, भांडायला नको लागायला, किंवा काही म्हणजे भांडण व्हायला नको किंवा मारामारी व्हायला नको, म्हणून आपण शांत राहू शकतो. बरोबर. पण मनातही राग येता कामा नये, कारण मनात राग ठेवला आपण आणि तो जर व्यक्त नाही केला तर तो दुसरीकडे कुठेतरी वड्याचं तेल वांग्यावर निघू शकतं. हां, ते कोणाची गोष्ट होती ती? संत एकनाथ होते का, की त्यांच्यावर कोण माणूस थुकत होता आणि मग ते परत आंघोळ करून होती? एक गोष्ट होती अशी शाळेत सांगितलेली, की ऐकले. आणि मग ते परत आंघोळ करायला होते आणि काहीतरी साफ करत होते आणि तो परत येऊन परत थुंकत होता, असं काहीतरी होतं. हां, आणि मग तेव्हा आपल्याला वाटायचं की काय फाईट का नाही मारली यांनी, म्हणजे वेळच आली नसती परत आंघोळ करायची. अच्छा. पण कदाचित ते त्या पातळीवरती पोहोचलेले की त्यांना या गोष्टीचा रागच येत नव्हता. गोष्ट अशी आहे की ती शेवटी तो माणूस त्याला कळते त्याची चूक आणि तो पाय धरतो त्यांचे, संतांचे. पण ते फक्त आंघोळ करून येतात इतकंच आहे. हां, ते त्याला काय म्हणत नाही. त्याला काय म्हणत नाही, ते जातात परत नदीवर आंघोळ करतात, तो परत थुकतो, असं चालू राहतं. हां, आणि मग शेवटी त्याला कळतं की आपण वेडेपणा केला आणि मग तो पाय धरतो त्यांचे. अच्छा. मग तेव्हा असं एक होतं की अरे यांनी पहिल्यांदाच फाईट मारली असती, त्याने थुंकण्याची दुसऱ्यांदा हिंमत केली नसती. पण कदाचित त्यांचं हे नव्हतंच, म्हणजे त्यांनी एका माणसाला शहाणा केला. हां, त्यांनी फाईट मारली असती, तो कदाचित काय रागवला असता, निघून गेला असता, काय अजून पुढे काय केलं असतं, पण त्याला त्याच्या विचारात जे परिवर्तन झालं ते झालं नसतं. आपण तसं वागणार नाही की तुझ्यावर कोण थुंकलं आणि तू नाही की आंघोळ करून येतो मी.
खरं तर परवा तसं झालं. एक माणूस गाडीतनं उतरता उतरता थुंकला आणि इतकं काही माझ्या डोक्यात आलं होतं आणि मी बाजूने चाललो होतो आणि तो गाडीतनं उतरता उतरताच थुंकला. त्यामुळे त्याचं लक्षात नव्हतं की मी चालत येतोय आणि मी त्याच्या गाडीच्या त्या दरवाजातनं एका लहान मुलाला उतरताना पाहिलं होतं. म्हटलं जाऊ दे, मी नाही वाद घालत. अच्छा. कारण आपण बऱ्याचदा असं होतं ना की आपण रस्त्यात पण आपण भांडणं बघतो तेव्हा बघ लोक आधी शिव्या घालायला येतात पण म्हणतात छोड तेरे सात बच्चा इसलिए छोड रहा हूं किंवा बरोबर हां असं म्हणतात. हां, कारण मग मुलाला हे होतं, मुलावर परिणाम होतो. हां. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना हे या कल्पनेनं आवडत नाही की आपल्या बापाला शिव्या खाताना किंवा मार खाताना ऐकणं त्या मुलासाठी वाईट आहे. एवढा विचार करण्याची अक्कल असते लोकांकडे. हां, असं झालंय, असं म्हणजे अगदीच असं झालेलं नाही असं, कारण माझ्या पायावर त्याची थुंकी उडाली होती. मी एकनाथ नाही झालो त्यामुळे पण संत एकनाथ झाला तू पण मग मी मनात ठेवून गेलो. आता एकनाथांची गोष्ट अशी आहे ज्या अर्थी की ते फक्त जाऊन आंघोळ करत होते, त्या अर्थी ते चिडत नव्हते खरोखर. त्याने ते मनात स्वतःला सांगत असतील ना. त्यांची जी तू बोलला आपण आधी डिस्कशन केलेलं की विचार जिथून उत्पन्न होतो तिथूनच त्यांना राग येत नसेल. बरोबर. पण मी मनातल्या मनात त्या माणसाला बऱ्याच वेळा चोपत गेलो. तुझं फक्त वैखरीमध्ये आलं नाही, फक्त वैखरी ताब्यात होतं. तर ते व्हायला हवंय की मला माझं डोकं पटकन शांत करता यायला हवं. एक रोमन विचारवंत होता लुसियस सेनेका नावाचा. तर त्याने असेच खूप सारे विचार मांडलेत. तर त्यातला एक विचार मी वाचला जो ह्याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे आपण रडगाणं चघळत राहतो ना, तर त्याचं म्हणणं काय, वी सफर मोर ऑफन इन अवर इमॅजिनेशन दॅन वी डू इन रियालिटी. हे तेच आहे की आपण आता ह्यांनी दिले की दुःखाची सोय सांड जीवी करावी, म्हणजे सोडून दे दुःख. म्हणजे काय की तू दुःख एक झालं असतं तुला आणि मग तू तिचा विचार करत बसतोस किंवा काही गोष्टी होणार असतात त्याचा पण आपण विचार करत राहतो, म्हणजे त्या गोष्टींचं टेन्शन येत राहतं आपल्याला. आता जसं मी तुला एक्झाम्पल दिलं माझ्या प्रेझेंटेशनचं की जे होऊन गेलेलं पण तरी रडत होतो. आणि मला वाटतं की हेच तू सतत रडत राहिलास ना की मग तुझी ती विक्टीम अशी मेंटॅलिटी बनते की मीच का, माझंच का, माझ्याबद्दलच का, आणि तुझ्या बाजूचे सगळंच असाच हे झाला, तुझ्या समाजाला वाटायला लागलं की मग समाज असा विक्टीम बनतो की आम्हीच दाबले गेलो आहे, आम्हीच चिरडले गेलो आहे. कारण काही उदाहरणं तू अशी बघशील की जे गरिबीतून वरती आलेत, खूप ज्यांची परिस्थिती फार वाईट होती पण तरी पण त्यांनी संघर्ष केला, परिस्थितीविरुद्ध ते लढले आणि त्यांना प्रचंड यश मिळालं आयुष्यात. अशी कित्येक उदाहरणं आहेत आपल्या समाजात. तर ते लोक रडत नाही बसले ना की माझी परिस्थिती अशी आहे आणि ते यशस्वी झाले. मी जर स्वतःला असं सांगत राहिलो की माझ्या बाबतीत जे घडलं त्यात माझी चूक नाही आहे किंवा आत्मपरीक्षण करायला मी तयार झालो नाही, कारण असं होऊ शकतं की खरोखर माझ्या आजूबाजूची परिस्थिती वाईट होती. पण जर मी स्वतःवर अजिबातच दोष न स्वीकारता फक्त माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत राहिलो आणि माझी मानसिकता बदलली नाही, माझी जगाकडे पाहण्याची वृत्ती माझी बदलली नाही, त्याचं बाकी कोणाचं त्यामुळे नुकसान नाही होतं आहे, माझं होतं आहे. बाकी लोकांचं नुकसान होऊ शकतो कारण मी त्यातून असा मत्सरी आणि द्वेषपूर्ण माणूस होईन आणि मग माझ्या हातून काहीतरी वाईट घडू शकतं किंवा माझं वर्तन बिघडेल. त्यामुळे मी ज्या लोकांमध्ये राहीन त्या लोकांवर माझा चुकीचा प्रभाव पडेल आणि त्यामुळे एकूणच सगळंच वातावरण माझ्या आजूबाजूचं दूषित होईल. आणि मग अशी बरीच माणसं तयार झाली, जसं तू म्हणालास की मग अख्खा समाज त्यामुळे नाही, आपली काहीच चूक नाही, जी काही चूक आहे ती कुठल्या तरी बाहेरच्या माणसाची किंवा बाहेरच्या घटकाची, आपल्यावर काही घ्यायचं नाही, अशा वृत्तीचा होत जातो. आणि मग त्यातून न्यूनगंडही निर्माण होतो, कारण मग आपण अशा वृत्तीत आपण राहिलो तर आपण यशस्वी होत नाही. बाकीचे यशस्वी होत राहतात मेहनत घेऊन की हां बाबा माझ्याबद्दल वाईट साईड घडलेलं असेल पण माझ्याकडे जे आहे त्याचा वापर करून मी माझं आयुष्य उभारेन. मग लोक उभारतात आणि आपल्याला फक्त त्यांचं यश दिसतं आणि आपल्याला वाटतं अरे ज्या 4 गोष्टी त्याच्याकडे चांगल्या असतात ह्या त्याच्याकडे होत्या ना म्हणून तो मोठा झाला, माझ्याकडे ते असतं तर मी पण झालो असतो. आपण तेव्हा हा विचार करत नाही की आपल्याकडे कदाचित 40 गोष्टी आहेत चांगल्या ज्याची आपल्याला किंमत नव्हती आणि आपण त्या आपल्या हातच्या घालवलेल्या आहेत किंवा अजूनही सुप्तावस्थेत ठेवल्यात. एक चांगलं उदाहरण आपल्याला काय घेता येईल माहिती ह्याच्यामध्ये की आपल्यावरती इंग्रजांनी एवढे वर्ष 150 वर्ष राज्य केलं. हां, तर आपले इथले लोक रडत बसले नाहीत की आपण बोलतो की त्यांनी नुकसान केलं, पण आपले फक्त हेच कारण देत नाही बसले की ह्यांनी आमच्यावर राज्य केलं, ह्यांनी आम्हाला गरीब केलं म्हणून आम्ही आता गरीबच राहू.
लोकांनी ते केली, मेहनत वगैरे, इंडस्ट्री उभारल्या आणि आता देश सुधारतोय आपला. म्हणजे गेली 70 वर्ष आपण सुधारतोय हळूहळू का होईना. तर दोन्ही बाजूने येऊ शकतं की जर तुम्ही सुधारायचं ठरवलं रडत न बसता, तर हे माणसापासून देशापर्यंत मला वाटतं सगळ्यांना लागू होतं. मला जेव्हा जेव्हा असं वाटतं ना, राग येतो की अरे यार आपला देश कधी सुधारणार वगैरे असे विचार मनात येतात, तेव्हा मी स्वतःला तेव्हाच समजावेन असं नाही, पण मी बऱ्याचदा स्वतःला आठवण करून देत राहतो, मी सुधारलो तर देश सुधारेल. कारण मी देशाचा भाग आहे. मी जितका जास्त सुधारेन तितका माझा देशावर प्रभाव पडत जाईल. तो खूप कमी असेल, अगदी टक्केवारीत पाहायला गेलंस तर तो कदाचित फार थोडा असेल. पण मी माझी भर घातली नाही, मी योगदान दिलं नाही, तर मी दुसऱ्या कोणाकडनं कशी काय अपेक्षा ठेवू शकतो. त्यामुळे शक्य तितकं मी माझं योगदान वाढवत राहायला हवं. आणि ते कसं वाढवायचं, तर मी स्वतः सुखाचा शोध घ्यायचा आणि मी सुखी राहायचं, मी सुखी व्हायचं. मी जर सुखी झालो तर आपण सुरुवातीला म्हटलं तसं की मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं होतं तसं की आनंदी राहणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपण आनंदी राहिलो तर आपण आनंद पसरवू शकतो, दुसऱ्यांना देऊ शकतो. पहिली ओळ होती ना मगाशी, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आपण असा अर्थ घेऊ शकत नाही, पण मला वाटतो तसा घ्यावासा. कारण कसा म्हणजे राम सर्वामध्ये आणि तुम्ही तुमचे आजूबाजूची लोक आहेत ती चांगली जोडा, असं मला वाटतं. त्याच्यात थोडक्यात रामाचा आदर्श सगळेजण बाळगू शकतात तसं नाही. प्रत्येकातले चांगले गुण घ्या, आपण हे आधी ठरवलं आहे. आपण कोणाला एकाला काय म्हणतात व्यक्तिपूजा करायची नाही आहे, पण आजूबाजूला चांगले लोक तू जोडू शकतोस. तुझं सर्कल जे असतं. कारण एक बिझनेसमॅन आहे डॅन पेन, ऐकलंयस तू? आठवत नाही. त्याचं वाक्य ऐकलं असेल ते, शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल शो युअर फ्युचर. शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल शो युअर फ्युचर. आय विल शो यू युअर फ्युचर. ऐकल्यासारखं वाटतंय, म्हणजे हे वाक्य ऐकल्यासारखं वाटतं. हां, तर हे वाक्य तो सतत वापरत असतो. त्याचा भर ह्याच्यावरतीच असतो की तुमचे जे आजूबाजूचे मित्र आहेत त्याच्यावरती तुम्ही घडत असता. आता मी जिम एक उदाहरण देतो माझं छोटंसं, की मी जिम सुरू केली. जिममध्ये एक जण यायचा, तो MMA ला जायचा, बॉक्सिंग करायचा. मग मला वाटलं अरे काय असं कुतूहल, असं काही नव्हतं की बॉक्सिंगला जायचं आहे. मग तेव्हा ते मूवीज वगैरे यायचे. ओंग बक बघितलं आहेस तू? ओंग बक नाही. हत्तीचा मूवी आहे बघ, तो मुवा थाईवाला. मला कळला तो कुठला ते, पण मी तो पाहिला नाही आहे. ते वगैरे सगळे पिक्चर बघून मग वाटलं की अरे जायला पाहिजे. मग ते आणि मूवीचा फरक पडतो. आपण मागे पण बोललो होतो हे की चित्रपट आपल्या आयुष्यात म्हणजे विचारात फरक पाडतात, चांगला वाईट दोन्ही प्रकारे पाडतात ते फरक. तर मग म्हणून गेलो बॉक्सिंग ते MMA शिकायला. बोललो मजा येते. मग तिकडे एक मित्र यायचा, तो त्याच्या म्युझिकमध्ये जो शिकलेला. मग त्याच्यामुळे मला वाटलं की अरे हे पण थोडं करायला पाहिजे. मग एक चांगल्या गोष्टी होत गेल्या. आणि हेच असं वाईटही होत जाऊ शकतं. समज माझ्या मित्र आहेत काही जे आधी फक्त सिगरेट पाहिजे, मग त्यांचे मित्र अजून कोण दारू पिणारे, मग अजून कोण मग गांजा. मग असं एक स्तर वाढत जातात. कारण हे काय करतो, मग तुला कूल वाटत जातात एक गोष्टी. आणि तुझे मित्र तसेच असतील आजूबाजूचे, तर तुला वाटतं की सगळेच करतायत, तर यात काय वाईट आहे. हां, म्हणजे असं नाही होत की आता 10 लोक आहेत आणि तू एकटाच एखादी गोष्ट करतोयस आणि 10 लोक म्हणातील की हे बरोबर नाही आरोग्याला वगैरे, तर तुझं ते व्यसन सुटण्याचे चान्सेस जास्ती असतात. बरोबर. तू ज्या वातावरणात स्वतःला, ठीक आहे, तू लहान असताना आपल्याकडे तेवढा पर्याय नसतो, किंवा अगदी समजा कोणी हॉस्टेलवर जाऊन राहत असेल तर कदाचित तेवढा पर्याय नसतो, किंवा कोणी दुसऱ्या शहरात राहिलं आणि भाड्याने 4 माणसांबरोबर तो एकाच खोलीत राहत आहेत, तेव्हा तो पर्याय तेवढा तो असतो. कारण आम्ही जेव्हा भाड्याने राहिलो हैदराबादला, तेव्हा माझे बाकीचे 2 असा माणूस बघत होते जो दारू सिगरेट पित नाही. कारण सिगरेट पिऊन सतत घरामध्ये दूर आणि तो वास राहतो. ठीक आहे, ज्याला प्यायचे तो पिऊ शकतो, पण त्यांना असा व्यक्ती हवा होता जो दारू सिगरेट पित नाही. कारण मग त्याने परत घरात म्हणजे एक तर तू काम करून येणार, मग तुझा मूड असा असणार, त्यात तू सिगरेटचा घाणेरडा वास. मग त्यामुळे आम्ही ठरवलं की नको. मग आम्ही चौथा पण जो बघितला तो तसाच बघितला की जो दारू सिगरेट पित नाही आहे. तर त्याच्यात तुला एक असतं, पण तुला वेळ लागणार तो शोधायला. हो. पण म्हणजे आता होतं काय, यात तुमच्याकडे तुमच्या कंपनीकडनं तुम्हाला मोबदला मिळत होता किंवा असं काहीतरी असेल. एखादा माणूस त्याच्याकडे पैशाची अडचण असेल, पैशाची चणचण असेल, आणि त्याला एकच घर मिळत असेल आणि त्याच्याबरोबर असणारा दुसरा माणूस पण त्याच सवयीचा वगैरे असेल. आता PG वगैरे पण असतात, ते तुझ्यावरती आहे. आता तू ऑलरेडी असेल एकदम, तुला स्वतः दारू विरू पित असेल आणि तुला तशी व्यक्ती पाहिजे असेल, मिळू शकते. पण तिकडे कंट्रोल असतो असं. तू पुढचा मुद्दा घे. पुढचा मुद्दा घे तुम्ही.
नेहमीच आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण असेलच, आपला ताबा असेल आणि आपलं नियंत्रण असेल असं नाही. पण म्हणजे अशा हॉस्टेलसारख्या परिस्थितीत किंवा तू आता म्हणालास की दुसऱ्या शहरात गेलो तर आपल्याबरोबर कोण राहतं ते निवडण्याबाबतीत आपल्याकडे थोडाफार पर्याय असतो. तर ठीक आहे, ते शक्य असेल तर चांगलंच आहे. पण मग आपण असे मार्ग सतत शोधत राहायला हवं ज्याच्यात आपला ताबा जास्त असेल किंवा आपला ताबा भरपूर असेल, पूर्णपणे असू शकतो कुठल्याही परिस्थितीत. की अमुक एक परिस्थिती माझ्या अंगावर आली आहे, तर आत्ता मला करता येण्यासारख्या गोष्टी कोणकोणत्या आहेत. फक्त माझी प्रतिक्रिया आणि माझा प्रतिसाद इतकंच नसतं. खरोखर माणूस अडचणीत सापडलेला असू शकतो. अशा वेळेला हीच मनोवृत्ती की माझ्याच बाबतीत असं का होतं असं म्हणून आपण रडत बसू शकतो. आणि बऱ्याचदा तसा मूड होतो आपला. पण ते न करता चल पटकन यातनं मला निघायचं आहे बाहेर, काय करता येईल, मी काय करू शकतोय, हे माझ्या हातात आहे का, नाही हे माझ्या हातात आहे का, नाही, म्हणजे करू शकतोय ते करायला हवं. आणि जे करावं लागणार आहे, आपल्याला जे उपाय सुचतात ते काय आपल्या आवडीचे असतील असं नाही. बरोबर. ते कठीण काम असतं किंवा ते मनासाठी फार ताणदायक असू शकतं, तणावदायक असू शकतं, स्ट्रेसफुल असू शकतं. तर ते करायचं नसेल तरीसुद्धा ते करायला हवं हे एकदा आपण स्वतःला समजावलं आणि ते बरोबर असेल तर ते करण्याचा धीर येण्यासाठी पहिल्यापासून आपली मनोवृत्ती अशी ठेवायला हवी की आपल्या वाटेला जे वाईट अनुभव येतील त्यांच्यावर मात करत राहायला हवी, मनातल्या मनातच. म्हणजे तिसऱ्या मध्यमा पातळीमध्ये रडारड करायची नाही. हां, अशा प्रकारे आपल्या वाट्याला जे दुःख येतं ते आपण सांडी जीवी करावी चा अर्थ काय, सोडून द्यावं. हां, एक हा जो चायनीज विचार आहे ना, हे बाई चायनीज म्हण आहे, ही चायनीज की जॅपनीज म्हण आहे, बेटर टू बी अ वॉरियर इन अ गार्डन दॅन गार्डनर इन अ वॉर. म्हणजे तू आधीच तयारी करून तयारी राहा. मग ही पण त्याची की दुःख आलं तर थोडं तुझं मानसिकता एक असेल की होऊ शकतं बाबा आपल्याही बाबतीत काही, बरोबर, तू प्रिपेअर राहा. मला वाटतं यातनं जेवढा बोध घेता येईल तेवढा आपण घेतलाय. आपण पुढे जाऊया. देहे दुःख हे सुख मानित जावे. या वाट्याला आपण काही येऊ शकतो. आजार असू शकतो, वेदना असू शकते खरोखर शरीरावर, किंवा अंग मेहनत करताना आपल्याला कंटाळा येतोय पण ते काम केल्याने जर आपला फायदा होणार असेल तर ती अंग मेहनत घेताना आपल्याला ज्या वेदना होत आहेत किंवा जो ताण पडतोय तो आवश्यक आहे हे जर आपल्याला कळलेलं आहे तर त्यातच सुख आहे हे आपण स्वतःला समजावायला हवं. तेवढ्यापुरतं कंटाळा करता कामा नये. उदाहरणार्थ थंड गार पाण्याने आंघोळ करावी, तब्येतीला चांगलं असतं. पण जेव्हा आपण सुरुवात करतो अगदी थंडीच्या दिवसात पहाटे उठून जर थंड पाण्याखाली उभं राहायचं आहे, शॉवर घ्यायचा आहे, तर तेव्हा इच्छा होत नाही, तेव्हा गरम पाण्याने आंघोळ करावीशी वाटते. कारण आधीच थंडी आहे आणि मरणाच्या थंडीत जर तू गार पाणी चालू केलंस तर नको, तर एकदम तुझ्या अंगावर शहारा येतो, काटा येतो आणि मग तुला ते नको वाटतं. पण ते जर खरोखर आपण करत राहिलो तर आपला बाकी दिवस खूप छान जातो, कारण ते आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी चांगलं असतं. तर हे अगदी छोटं उदाहरण, कारण आपण छोट्या उदाहरणांवरनं सुरुवात करतोय आणि आपली तयारी करतोय. आपला फायदा व्हावा म्हणून शारीरिक पातळीवर ज्या गोष्टी आपण सहन करायला हव्यात, आणि फायदा म्हणजे आपल्या शरीराचाही फायदा त्यात पाहायचा. असं नाही की आपण शरीराशी तडजोड करून मग काहीतरी मला पैसा मिळणार आहे तर मी या गोष्टी करायला तयार होईन, अशा अर्थाने नाही. दूरगामी विचार करून नंतर मला फायदा होणार आहे माझ्या सर्वांगाला, तर मग मी आत्ता माझ्या शरीराला मेहनत करायला लावतो. हे आपण हा विचार समोर ठेवून, नाहीतर तडजोड मग अरे मी फक्त 4 तास झोपेन, 8 तास मला झोप लागत असताना आणि मी मेहनत घेईन, उलट पडेल किंवा असे मग ते आपल्या अंगाशी येईल ना. तर ते दूरगामी परिणाम विचारात घेऊन आपल्यासाठी सर्व दृष्टीने जे चांगलं आहे अशा गोष्टी करण्यासाठी जर आत्ता आपल्याला मेहनत घ्यावी लागत असेल आणि आळस करून चालणार नसेल तर ते आपण करायला हवं. आणि त्यातच सुख आहे हे आपण याची आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायला हवी. सकाळी उठताना बघ ना, होतं उठा असं वाटत नाही, पण सकाळी मी आता उठलो तरच मी सुखी होईन हे जर मी स्वतःला सांगितलं तर ते होऊ शकतं. किंवा ज्या गोष्टी आवडत नाही त्या ॲक्सेप्ट करायचं, तेच आहे की ह्याला ॲक्सेप्ट करून टाकतो, असं आहे ते. देह दुःख ते सुख, देहाला जे दुःख होते. आता आपण बॉक्सिंग करायला जायचो, त्या फाईट मारून रक्त यायचं, हे
फाटायचे, रिस्ट फाटायचे बोटं आणि हां. तर मग मजा यायची. पहिलं दुखायचं पण मग मारत राहायचो जोरजोरात. मग तेच आहे की तुझे कंडिशनिंग होत राहते त्या गोष्टीची. किंवा मुवा थाय करताना ही लोक शिनला लाकडावरती मारतात. अच्छा हां. तर शिन म्हणजे हा तुझा गुडघ्या आणि घोट्यामधला हाड. त्याला नाव काय मला मराठीत अजूनपर्यंत माहीत नाही. तर तिथे ते शिनला मारत राहतात. आता तुला कधी बघ आपण असं पटकन काहीतरी लागलं तर बेकार दुखतं आपल्याला तिकडे आणि सहन होत नाही ते. पण त्या लोकांना ते एवढे सवय होते शिनवरती मारून घ्यायची की त्यांचे एकदम कडक झाले असतात. ते मायक्रोफ्रॅक्चर होतात शिन आणि मग त्यांना लागायचं बंद होतं शिनला. आणि अजून एक उदाहरण बघ, कराटेमध्ये पण ते वाळूमध्ये बुक्के मारतात किंवा वाळूमध्ये असे हात मारतात. मग त्यांनी विटा तोडतात. तर ते कंडिशनिंग करतात हळूहळू. जिमचं आपलं नॉर्मल उदाहरण आहे की सगळे खूपशे लोक जातात, एक्सरसाइज वगैरे करत असतात दर दिवशी जाऊन. आपल्याला आवडत तर बिलकुल नाही. सुरुवात जेव्हा करतो आपण कंटाळा येतो, अरे काय एवढं उठून जायचं सकाळी, किंवा वेळ काढून एखादे फक्त हात वर खाली करत बसायचं. कंटाळा आपण जेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात करतो तेव्हा येतो. जेव्हा पहिले अगदी सुरुवातीला करतो तेव्हा उत्साह असतो, मी बॉडी बिडी करेन असं वगैरे कंपेन. पण नव्याने जेव्हा स्वतःला सांगायचं असतं की चल रे, पैसे भरले, चल रे. नाही, एकदा तुला सवय झाली की मग तुला कंटाळा येत नाही. मग तुला असं असतं की नाही ही गोष्ट करायची. हां. मग ते राहत नाही त्याशिवाय. मग ते असं म्हणू शकतो की त्याचं पण एक व्यसनच जडतं व्यायाम करायचं सुद्धा. थोडक्यात आपल्याला जेव्हा माहिती आहे की आपल्या अंगाला आपण जेव्हा कष्ट करू, मेहनत करू, मेहनत घेऊ, तेव्हा शेवटी आपल्याला आनंद होणार आहे. कारण तो जर आपला नित्यक्रम झाला तर त्याने आपली तब्येत सुधारेल आणि सर्वार्थाने आपल्यासाठी ते चांगलं आहे हे जेव्हा लक्षात येतं. कारण आता हे दुःख ते सुख मानित जावे याचा अर्थ आपण दुसऱ्या पातळीवरही नेऊ शकतो. मानसिक पातळीवर एखाद्याला अपंगत्व आलेलं असू शकतं, देहावरच दुःख कोसळलं ना की बाबा तुझा हात गेला, पाय गेला, काही गेलं, तरी पण ह्यातनं काहीतरी चांगलं घडणार असेल असा विचार करणं, त्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. आता तू ॲटॉमिक हॅबिट्स वाचलंस तर त्याच्यात त्याचा सगळा जबडा तुटलेला होता ना, नाकाचं हाड पण मला वाटतं जेम्स क्लिअरचा पहिला बेसबॉल लागला त्याला, तो जसा तरी वाचला. हां, कसा बसावा तो वाचला, जिवंत वाचला. बरोबर. आणि अगदी मिरॅकल मॉर्निंग, आता मला त्याच्या लेखकाचं नाव नाही आठवत आहे, पण मिरॅकल मॉर्निंगच्या लेखकाचं पण तेच झालेलं होतं की तो अगदी तरुण वयातच तो खूप श्रीमंत वगैरे झालेला होता आणि मला गाडी चालवत होता, भरधाव चालवत होता की नाही ते मला आठवत नाही, पण त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि मग तो पण असा बऱ्याच काळासाठी लोळापांगळा झालेला होता. अच्छा. त्याची पण हालत खराब झालेली होती, अशी झाडंबिडं मोडलेली होती. मला वाटतं चेहऱ्यालाही कदाचित मार बसला होता. आणि नंतर तर त्याला मग तो कॅन्सरमधनं पण परत बचावलेला आहे. तर त्याने स्वतःची मानसिकता तशी केलेली आहे आणि तो इतक्या लोकांना आता प्रेरित करतोय. ते तसं यू कांट हर्ट मी, तो पुस्तक आहे बघ. हो, ते आणखीन तो तिसरा माणूस, तो तर वेगळ्यात लेवल, तो पार त्याची पातळी फारच फार वेगळी आहे. हां, पण मग त्याने ते केले की हे जे मनाचे श्लोक त्याने न वाचता फॉलो केलेत सगळे, खूपशे. कोणत्याही मूल्यावर तू येण्यासाठी तुझा स्रोत कुठलाही वेगळा असू शकतो. आपण मनाच्या श्लोकांमध्ये हे सगळं शोधतोय आणि ते आपल्याला सहज सापडू शकतं. एकेका वाक्यामध्ये आपल्याला नवीन नाही, जुन्याच सगळ्या आपण आधीच शिकलेल्या गोष्टी पण त्याची उजळणी होते आणि आपल्या हे लक्षात येतं की अरे आपण हे पहिली दुसरी तिसरीत जर हे अर्थ एवढे अनुभव घेतल्याशिवाय ही शिकवण आपल्याला लक्षात आली नसती. पण तरीसुद्धा पहिली दुसरी तिसरीपासून आपण मनाचे श्लोक वाचतोय तर त्याचा अर्थासकट जर आपण अभ्यास केला असता, पण तेव्हा आपण रिलेट करू शकत नाही रे ह्या गोष्टी आहेत ना. आता तुला एक 10-15 वर्षाचा अनुभव आल्यानंतर तू त्या गोष्टी रिलेट करू शकतोस तुझ्या आयुष्याशी की कुठे काय चालू आहे. तुला मनाचे श्लोक दिले, तू घोकमपट्टी केली, वाचले, चांगलं वागावं, चांगलं हे ते, आणि तुला सगळं अभ्यासाशी जोडून सांगतात आणि एकीकडे सांगतात की अभ्यास करू नका, म्हणजे ते गाणी कविता आपण मागे डिस्कस केलं. हां, मग तू रे काय, मग तुला हे पण गोष्ट आवडायची बंद होते. कारण तू जेव्हा तुला अनुभव आल्यावरतीच तू एखादी गोष्ट रिलेट करू शकतोस. पण हे झालं की आपण कसे वाढलो तसं त्यावर झालं, किंवा आपल्याला घोकमपट्टी करून शिकवलं म्हणून एका समजा ठराविक मर्यादेपर्यंत आपल्याला घोकमपट्टी करायला लावल्यानंतर आपल्याला तो समजा आपल्या अभ्यासाचा भाग असता, समजा मूल्य शिक्षणाचा तो भाग असता की तुम्ही 1ली ते 4थी जे मनाचे श्लोक पाठ केलेत, आता आपण त्याचे अर्थ शिकणार आहोत आणि मग एकेका श्लोकावरनं तुम्ही तुमचं आचरण कसं बदलू शकता.
ठीक आहे शिक्षण व्यवस्था कशी आहे वगैरे त्या सगळ्याबद्दल आपण नंतर आपले ते 80 मुलांना सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे. संस्कारांबद्दल बोलूया की असं जर आपल्याला कोणीतरी आपल्यासाठी हे केलं असतं की बघा या ओळीचा अर्थ असा आहे आणि तो आत्ता आपण आपल्या पातळीवर त्याविषयी चर्चा करतोय. मुलांच्या पातळीवर चर्चा करताना त्यांना आपण त्यांचे अनुभव सांगून करू शकतो की तुला कोणी चिडवलं तुला आवडत नाही तेव्हा तुला काय वाटतं, पण जर तू ठरवलंस की मी चिडणारच नाही, मग आजच्या पहिल्या 2 ओळींविषयी बोलायचं झालं तर. कारण त्या लहान मुलासाठी दुःख ते आहे ना की वर्गातली मुलं मला चिडवतात कुठल्या तरी गोष्टीवरनं, बरोबर, मला शाळेत जायचं नाही आहे. जर त्याला ह्यावरनं शिकवू शकलो आपण, त्या गोष्टीला काहीतरी रिवॉर्ड पाहिजे की तू चिडला नाहीस तर तुला काहीतरी रिवॉर्ड मिळेल. हां, असा रिवॉर्ड काहीतरी पाहिजे आणि तो त्याला हवा असेल. त्याच्यावरती संस्कार करायचे कसे, त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, त्याचा रिवॉर्ड पण वेगळा असू शकेल. पण त्यासाठी सुद्धा मनाचे श्लोक वापरता येतील आपल्याला व्यवस्थित जर करायचं झालं तर. पण आता ही जी ओळ आहे, हे दुःख हे तर देहाबद्दल बोलले रामदास, पण ते तू स्वतःच्या मानसिक पातळीला पण वापरू शकतोस का की आपल्या मनासारखं ते आधीची ओळ होती बघ, न होता मनासारखे दुःख मोठे. मग जर तुझ्या मनासारखं होत नाही आणि त्याला तू सुख मानतोयस की नाही झालं बाबा, तो ॲलन वॉट्सचा तो लॉ, बॅकवर्ड्स लॉ, की सुख मानण्यावरच आपण मनातच शिरतोय ना, म्हणजे मानणार कुठे मानणार आहोत आपण. ते तुझ्या मनासारखं झालं नाही, ठीक आहे, हरकत नाही, यातनं मला काहीतरी कारण हे मानितच जावे, बरोबर, मनातच मांडणार ते, मनातच आता फक्त त्यांनी देही दुःख त्यांनी विशेषतः त्यांनी अगदी काहीच आपल्या मनासारखं झालं नाही तरी सुद्धा चल चांगलंच झालं असं म्हणत पुढे जायचंय. जे जो भी होतं आजचे केले होते 140 की लास्ट लोकर पिक्चर बघितलंयस तू? नाही बघितला. त्याच्यात असं दाखवल्याची ट्रेन चुकते आणि मग तो डायलॉग आहे त्याच्यात, जो भी होते आजचे केले होते. मग त्या सिनेमात काय त्याला सिनेमा त्याच्यात जातो, काय काय तो जुगारात काय काय पैसे विषय जिंकतो, असं काय 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 दाखवले. पण त्याच्यात कोर आयडिया होती की जे काय होतं ते भल्यासाठी होत असतं, असं त्या हिरोचा विचार असतो. अच्छा, पण ठीक आहे, तेही आपण लागू करू शकतो. पण आता हे अगदी देहावर बेतलेल्या मेहनती दुःखासाठी आहे, त्यामुळे त्याविषयी बोलतो. आणि नंतर विवेके सदा सस्वरूपी भरावे, आपला विवेक कायम जागा ठेवावा आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपात किंवा स्वतःच्या रूपात भर घालत राहावी. इथे बघ त्यांनी आधी म्हटलंय देहावरच्या दुःखाला सुख मानावं आणि नंतर आणि मग स्वतःचं स्वरूप म्हटलंय, देहरूप नाही म्हटलेलं. स्वरूप म्हणजे तू आणि तुझा आत्मा वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे तुझी बॉडी एक भाग झाला, तुझा आत्मा वेगळा भाग. त्यामुळे आपलं डोकं नेहमी ताळ्यावर ठेवायला हवं आणि प्रसंगावधान राखून वागायला हवं, जे आपण आधीपासून प्रयत्न करतोच याचा. म्हणजे आता प्रेझेंटमध्ये जगण्याचा प्रसंग सतत याची उजळणी आहे की काही झालं तरी डोकं ताळ्यावर ठेवा, काही झालं तरी डोकं ताळ्यावर ठेवा. ते नुसतं बोलून सोपं आहे की असं करा. मी सुरुवातीलाच तू म्हणालास की हे बोलणं खूप सोपं आहे, हो, पण आचरणात आणणं हे खूप कठीण आहे. म्हणजे मला आधीच्या श्लोकांमध्ये आतापर्यंत आपण या आधी 9 श्लोक वाचले, ते सगळे पण तसे कठीणच आहेत. पण आपण छोटं जरी काहीतरी 10-20% जरी त्यातलं स्वतःच्या आयुष्यात आपण आचरणात आणू शकतो. कारण ते आचरणात आणण्यासाठी आपला बाकी जगाशी तितका संबंध येत नाहीये, इथे येतो. म्हणजे ठीक आहे, ज्यांनी निंद्यते सर्व ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे, ज्यांनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, यात आपला जगाशी संबंध येतो. पण तेव्हा आपण म्हटलं की ते जन म्हणजे नेमके कोण हे आपण ठरवतो, आपल्या ताब्यात आहे की मी कोणाचं ऐकायचं, की कोणाचा सल्ला मानायचा वगैरे, ते सगळं आपल्या ताब्यात आहे शेवटी. पण इथे कसं, इथे आपल्यावर कुठली परिस्थिती येते त्यापासून आपली सुरुवात होते. म्हणून मला वाटतं इथे कदाचित 10व्या श्लोकापासून आपली जरा लेवलअप होतं आहे गेम. आणि आता जगात वावरायचं कसं, जगात आपल्या वाट्याला येणाऱ्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतील असं नाही, आणि बहुतेकदा त्या नसतात. तर त्यांच्याशी वाटाघाटी कशा कराव्यात आणि कसं जगत राहावं आणि कसा व्यवहार आणि वर्तन आपलं ठेवावं, याविषयी उत्तम सल्ला देणारा हा श्लोक आहे. बरोबर. आणि यावर आणखीनही बरंच बोलण्यासारखं आहे, पण ती सगळी पुनरावृत्ती होईल, उदाहरणं बरीच देता येतील आपल्याला. पण मग आपण ते परत तेच रिपीट करत राहू, हरकत नाही. ते आपल्या बघ, आपण बडबड रवंथ आणि उजळणी करणार आहोत. तसंही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कोणते ओळ वगैरे आले असेल तर आपण रिलेट करतोच आहे, तर हो, पुढे वाचता आपण बोलू शकतो. यावर आपण आज बरंच बोललोय, म्हणजे जितकं बोलता येईल तितकं आपण आज यावर बोललोय. तर आता आपण आजच्या एपिसोडची सांगता इथे करूया. आज 10वा श्लोक झाला मनाच्या श्लोकांचा.
यातून आपल्याला ही शिकवण मिळाली की आपल्याला वाईट अनुभव येत राहतील, पण आपण त्याची सकारात्मक बाजू बघायला हवी. रडारड करू नका. हां, दुःख येतील वाट्याला, धरून ठेवायची नाहीत, सोडून द्यावीत. म्हणणं सोपं आहे, पण म्हणजे विक्टीम मेंटॅलिटी ठेवू नका बेसिकली, की तुम्ही विक्टीम आहात आणि जग तुम्हाला विक्टीम बनवते. बरोबर, ते करू नका. आणि शक्य तितकं आपण आपल्या सकारात्मक बाजू बघावी आणि त्यातनं आपल्याला फायदा काय होईल याचा विचार करावा. आणि शेवटी आपलं भान कायम राखावं, प्रसंगावधान राखून. म्हणजे कदाचित तेव्हा मी म्हटलं तसं मगाशी सांगितलं तुला की तो माणूस गाडीत न उतरता थुंकला माझ्या पायाशी आणि माझ्या पायावर शिंतोडा उडाला आणि मला राग आला होता त्याचा. आणि त्यावेळी मला वाटलं यार मी त्याला काही म्हटलं का नाही, की मी विचार केला की रे तिकडे मुलगा आहे त्याचा उतरतोय लहान आणि म्हणून जाऊ दे. पण खरं तर आपण म्हणायला हवं होतं काहीतरी, कारण मग असा बाप असून फायदा काय, रस्त्यात थुंकणारा न बघणारा, त्या मुलाला पण कळायला हवं वगैरे असे विचार येत होते मनात. पण मग आपण तिथे प्रसंगावधान राखलं असंच शेवटी मला वाटतंय, कारण ते त्या मुलाने पाहिलं नाही. कधीतरी तो बघणार बापाला थुंकताना, तो पण थुंकणार. हां, पण तरी बापाला थुंकताना बघणं आणि बापाला मारामारी आणि शिवीगाळ करताना बघणं यात फरक आहे. त्यामुळे जे मी केलं ते कदाचित बरोबर होतं आणि त्यातच मी सुख मानतोय. हे एक उदाहरण झालं. अच्छा, हां, आता तू सोडून दे, काय करू शकत काय नाही करू शकत नाही. तो त्या दिवसापुरतं अगदी छोटं दुःख होतं ते, म्हणजे जरतरच्या गोष्टी होतात, जरतरच्या गोष्टी झाल्या. तर मग पण मग अख्खा पिक्चर बनवला असेल मेंदूने, आणि मला ही फाईट मारली की मग हे होईल मग ते होईल. हे आपण खूपदा करतो. तू म्हणालास तसं की आपण मनात खूप जास्त वी सफर मोर इन अवर थॉट्स दॅन इन रियालिटी. हां, मी नाही म्हणाला, तो म्हणाला, पण ते खरं आहे. सेनेका म्हणाला तसं, तर ते खरं आहे. आपण त्याच्यात वेळ घालवतो, एनर्जी घालवतो आणि नंतर लक्षात अरे काय इतका वेळ मी ह्याच्यात घालवला हा विचार करण्यामध्ये. आणि हे ट्रेन बसमधून फिरताना खूपदा होतं, कारण कोण काहीतरी होतं, धक्का लागतो, अनोळखी लोकांशी संबंध येताना ते जास्त होतं. कोणतरी अरेरावीने बोलतो, म्हणजे कधी कधी आपली पण चूक असते, पण आपल्याला समोरच्याची बोलण्याची पद्धत आवडत नाही. की नेहमी आपण बोललेलो मागे की कसं बोलतो काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो हे महत्त्वाचं आहे. कोणीही, म्हणजे तू आता आपण तर आपल्या स्वतःला बघतोच की प्रयत्न करतो की सुधारायचा, पण समोरचा जरी आपल्याला काय बोलतो यापेक्षा आपल्याला हे बघतो की कसं बोलतोय. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आपण काय म्हणतोय त्याकडे लक्ष तर द्यायलाच हवं, पण त्याहीपेक्षा आपण कसं बोलतोय, कसं वागतोय याकडेही लक्ष द्यायला हवं. आपल्याला भांडण आणि तंटा आणि आपल्या डोक्याची कटकट वाढवायची नसते. म्हणून समोरचा माणूस आपल्याशी कसं वागतोय पाहण्यापेक्षा तो काय म्हणतोय, त्याला नेमकं काय म्हणायचं याकडे आपण लक्ष द्यायला हवं. तर ही शिकवण आपण यातनं घेतलेली आहे. ती आचरणात आणणं प्रचंड कठीण वाटतंय मला, पण ती शक्य तितकी आपण आचरणात आणत राहू आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं स्वतःला समजावत राहू आणि धीर देत राहू आणि प्रसंगावधान राखत राहू. आपण जे काय चालू ठेवलं ते चालू ठेवत राहू. गेल्या आठवड्यात मला काही लवकर उठता आलं नाही, माझ्या फार 12 वाजले लवकर उठण्याचे, पण ठीक आहे, पुढच्या आठवड्यात परत हर एक दिवस नवीन आयुष्य आहे. प्रत्येक दिवस एक नवीन आयुष्य आहे. हो, उद्याच्या जन्मात मी लवकर उठेन. हो. आम्ही आज मनाच्या श्लोकाच्या 10व्या श्लोकावर चर्चा केली आणि काही बोध घेतले. जसे आम्ही दर एपिसोडमध्ये काही ना काही बोध घेत असतो आणि ठरवतो की पुढच्या आठवड्यात आम्ही या गोष्टीवर काम करू आणि आधी देखील जे काही विचार केले त्यांच्यावर देखील काम करत राहू. प्रयत्न हाच आहे की सतत थोडं सुधारत राहावं. तुम्हाला जर आमचा उपक्रम आवडत असेल तर आम्हाला नक्की कळवा. जर आवडत नसेल तरीही कळवा. काही चुका होत असतील, आम्ही आमचे आधीचे काही जे व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेले ते आम्ही बघितले आणि आम्हाला काही गोष्टी कळून आल्या की अरे या गोष्टी अशा करायला नको होत्या, किंवा काही गोष्टी लक्षात आल्या की आम्ही वाक्य खातो आहे, शेवटी आम्ही अर्धवट बोलतो आणि सोडून देतो. तर त्या आम्हाला अशा काही गोष्टी लक्षात आल्या आणि आमच्या ओळखीच्या आमच्या प्रियजनांनी देखील आम्हाला त्या समजावून आमच्या निरीक्षणात आणून दिल्या त्या गोष्टी. तर त्या गोष्टी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच जर तुम्हाला काही वाटलं तुम्हीसुद्धा आम्हाला नक्की कळवू शकता आणि आम्ही त्या चुका नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला चांगल्यात चांगला असा उत्तम प्रकारचा दर्जेदार असा कॉन्टेंट आम्ही तुम्हाला देत राहू. आणि याच आशेवर आम्ही हा व्हिडिओ संपवतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.